तितकाच किरण पाटेकर यांचा देखील आहे, कारण की किरण पाटेकर यांनी मोमेंटम खऱ्या अर्थाने शिफ्ट करून दिलं. किरण पाटेकर यांची दोन्ही मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि प्रत्येक खेळाडूचं कौतुक होणं हे फार गरजेचं असतं. हा, आणि लकी ड्रॉ कडे आपण जाऊयात. लकी ड्रॉ. चेतन दादा चौधरी कुठे आहेत? पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्लॉट मध्ये बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. जबरदस्त नैत्र दीपक चौकार. मधील बॉल अक्षयनं जबरदस्त रीतीनं मात्र मिडल करत बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये पहिला चौकार होता या मॅच मध्ये. धाव संख्या ती 4. 2 बॉल संपलेत. पॉवर प्ले नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा सामना आहे आणि पहिल्याच बॉल मध्ये निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये चौकार ठोकला अक्षयनं. तिसरा बॉल इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. नो कनेक्शन. बॅट अँड बॉल वन्स अगेन डॉट बॉल. 2 निर्धाव बॉल आणि 1 चौकार. हे सारांश या षटकामध्ये आपण पाहिलं. अक्षयनं या स्पर्धेमध्ये केलेत असताना सर्वप्रथम लागोपाठचे 3 षटकार ठोकलेत. तोच अक्षय ऑन स्ट्राईक असताना 2 निर्धाव बॉल फेकलेत. आपल्याच मैदानावरती केलेत असताना आदेश मसे बॉलिंग मार्क वरती. बॉल नंबर 4 इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा तयार. बॉल नंबर 4 ड्राईव्ह केलाय, सेन्सिबली पुश केलाय बॉलला. जसा सुईमधून दागावा त्याच पद्धतीनं फटका. टायमिंग कमी पडलंय. बॉल डीप कव्हर मध्ये अडवलाय. सीमा लगत तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 2. टायमिंगचा वापर केला. ताकद कमी होती या फटक्यामध्ये आणि त्याच कारणास्तव आउटफील्ड थोडी स्लो आणि त्याच कारणास्तव बॉल सीमा लगत अडवला जातोय. 2 धावा मिळत आहेत. या दोहीरेनं धावसंख्या टोटल 6 आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. धावांचं टार्गेट सेट करतोय सर्वप्रथम RR फाउंडेशन लाडवली संघ या मॅच मध्ये. आदेश मसे पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल स्वीप केलाय रिचच्या साहाय्यानं. फ्लिक अँड क्लिक बॉल सीमा पार डीप फाईन लेग मध्ये मिळतोय आणखी 1 चौकार. दादा देशमुख, आदरणीय अक्षय दादा देशमुख आणि आदरणीय शेखर दादा देशमुख यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आमचे सर्व आयोजक आदरणीय जगदीश दादा देशमुख आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करत आहेत. विनंती आहे आपण मंचावरती या. चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून. फुलटॉस बॉलवर देखील एक जबरदस्त फटका, फ्लिकचा फटका. मागील बॉलमध्ये 4 धावा आल्यात. प्रेशर मध्ये आदेश मसे पुन्हा एकदा तयार. अंतिम बॉल पुढ्यात टाकलाय पुन्हा एकदा. ताकद जनरेट केली, पॉवर जनरेट करणारा फटका लॉंग द कार्पेट लॉंग ऑन मध्ये. ओनली सिंगल रन ऍड. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 ऑन बोर्ड, नो लॉस. चांगली सुरुवात मिळाली आहे ती जे अनुमान RR फाउंडेशन लाडवली संघाला या मॅच मध्ये. इकॉनॉमिकल स्टार्टअप मिळालाय दोनही संघांना. एका षटकामध्ये धावसंख्येत 11, एकही गडी बाद नाहीये. 4 षटकांचा सामना. जबरदस्त आयोजन, दोस्ती ग्रुप आयोजित. माननीय श्री सुधाकर भाऊ घारे आणि माननीय श्री जगदीशदादा देशमुख यांच्या प्रेमासाठी आणि त्यांच्या एवन जोडीच्या अनुसंगून खऱ्या अर्थानं साकारलेली स्पर्धा. वासरेखोंडा विभागातील 2 अनमोल रत्न आणि त्यांना खऱ्या अर्थानं समर्पित करणारी स्पर्धा आपण वासरेखोंडा विभागामध्ये आपण पाहतो. या स्पर्धेचा उल्लेख संपूर्ण रायगडभर झालेला आहे. आपण प्रत्येक समालोचकाकडून ऐकलंय आणि या स्पर्धेला एक नवीन स्वरूप देण्याचं काम या पर्व 4 मध्ये आयोजकांनी केलेलं आहे. 2 बाईक्स आणि 3 बाईसायकलनं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पुढे सरकते. दुसऱ्या रात्रीचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अनिकेत पाटील आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. बाहेर जाणारा बॉल छेडछाडी करण्याचा प्रयत्न. कट करायचा होता बॉल. वेग प्रचंड होता या बॉलवरती. विकेट किपर कडे विसावलाय बॉल. अनादर डॉट बॉल. धाव संख्या पुन्हा एकदा थांबते ती 11 या धाव संख्येवर. सुरुवात चांगली मिळाली आहे परंतु मिळालेली सुरुवात निरंतर ठेवणं क्रिकेटच्या पटलावरती इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. पुढात टाकले बॉल. डाऊन द ग्राउंड खेळलाय लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. ऍक्टिव्हेट प्लेअर वेगाने येत आहेत, बॉलला उचलतायत, सहजरित्या फेकतायत. एक चांगली फिल्डिंगचा दर्जा. रन मिळते पुन्हा एकदा 1. एकेरीनं धावसंख्या पुढे जातीये हलवार पद्धतीनं. आता या सिंगलला डबलला जास्त प्राधान्य या षटकात. धावसंख्या ती टोटल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड, नो लॉस.
चांगली स्थिती आहे ओपनिंग पार्टनरशिप, परंतु मोठे फटके सुरुवातीपासून खेळावे लागतील. त्याचाच प्रयत्न गॅपमध्ये हा स्ट्रोक वाईडेस्ट लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल काऊ कॉर्नर फेसला ट्रॅव्हल होतो, अडवलाय बॉलला. पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. चांगली फिल्डिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट बॅटर्स कडून देखील सर्व काही पाहायला मिळालं. क्रिकेट खेळामध्ये फटका चांगला होता, टायमिंग कमी पडलं. त्यानंतर 2 रन चित्याच्या चपलाईनं मिळवल्या दोनही फलंदाजांनी. त्यानंतर फिल्डिंग देखील चांगली झाली आहे, हे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तयार अनिकेत पाटील. अनिकेतचा बॉल पुढ्यात आलाय, बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन मध्ये. आदेश मसे उपस्थित. नो मिस्टेक बाय द आदेश मसे. टेकन द कॅच. फर्स्ट विकेट डाऊन टीम RR फाउंडेशन लाडिवली. धन्यवाद टीसे. एबन जोडी मार्केट टाईट केलाय आणि अजूनही तो करायचा आहे. याच आशेनं आपण या स्पर्धेला देखील घडवतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत या एवन जोडीला. पुढील कारकिर्दीमध्ये एक चांगलं काम आपल्या हातून घडो हीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या वतीनं आपण सदिच्छा व्यक्त करूयात. वन्स अगेन ऑनगोइंग मॅच कडे अनिकेत पाटीलनं एक नुकतंच सफलता मिळवली. खोलात टाकलाय, बॉल ड्राईव्ह केलाय, चांगला फटका होता, परंतु प्रोटेक्शन अवेलेबल आहे कव्हर मध्ये. दिनेश एक अनुभवी खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग रन मिळते पुन्हा एकदा. ती एक एकेरीनं धावसंख्या आहे, ती टोटल 15 या धावसंख्येवरती. अद्याप तरी या षटकात 4च धावा आलेल्या आहेत आणि बॉल देखील संपले ते 5. का बॉलचा किल शिल्लक आहे, फार इकॉनॉमिकल स्पेल टाकतोय पुन्हा एकदा अनिकेत पाटील बॉलिंग मार्कवर. पुढे टाकलाय बॉल, वॉट शॉट, परफेक्ट टाइम मिडल ऑफ द बॅट, ब्युटिफुल साऊंड ऑफ द बॅट, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. A1 क्वालिटीचा या A1 जोडीमध्ये येतोय A1 क्वालिटीचा षटकार. वरती मागील मॅच मध्ये ज्यानं वैयक्तिक 4 सफलता अर्जित केल्या तो मनीष इन एक्शन मध्ये बॉलिंग ट्रैक वरती आला. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, लेकिन जिंदगी का सच ये है मेरे भाई, हम भी वही चाहते हो आसानी से नहीं मिलता. एका षटकात 4 फलंदाजांना बाद करणं हे सोपं नाहीये, परंतु ते सोपं करून दाखवावं लागतं. ऍज अ प्लेअर, ऍज अ बॉलर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तेच कार्य केलेलं आहे. प्रथम षटकामध्ये या स्पर्धेमध्ये खेळत असताना मनीषनं सेकंड ओव्हर घेऊन आलेला आहे या स्पर्धेमध्ये. आणि या मॅच मधील तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती तो घेऊन आलेला आहे, सांघिक तिसरं षटक. कॉन्फिडन्स या स्पर्धेमध्ये 21 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, ब्रेक थ्रू मिळवलाय अनिकेत पाटीलनं. चांगली गोलंदाजी, पण अंतिम षटकार थोडासा त्याच्या मेहनतीवरती पाणी फेडत असताना. तिसऱ्या षटकाला सुरुवात, पहिल्याच बॉल मध्ये प्रथमेश पवारची दांडी गोल केली, ऑफस्टिक वाकवली, फलंदाज बाद. लागला आणखी एक धक्का टीम RR फाउंडेशन लाडिवली संघाला. प्रथमेश हॅज टू डिपा
माननीय श्री जगदीशभाई देशमुख त्या अर्थानं पहिल्या मॅच पासून या आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो अगदी अंतिम क्षणापर्यंत देखील ते उपस्थित आहेत. गतवर्षी देखील आम्ही पाहिलेलं आहे की पहिल्या मॅच पासून ते अगदी शेवटच्या मॅच पर्यंत या स्पर्धेमध्ये लक्ष ठेवणं, आपल्याच विभागातील खेळाडूंचा खेळ पाहणं, केवळ हा खेळ मनोरंजनासाठी नाहीये तर आपल्याच विभागातील खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ठेवलेले प्लॅटफॉर्म देखील आपण एवन जोडी या स्पर्धेच्या माध्यमातून याच विभागामध्ये पाहतोय. आपल्याच ग्रामीण विभागातील खेळाडू कसा पुढे जाईल, आपल्याच या मातीतील खेळाडू कसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला जाईल, हाच देखील उद्देश या स्पर्धेचा राहिलेला आहे. दोस्ती ग्रुप आयोजित ही भव्य स्पर्धा आपल्या विभागामध्ये आपण खऱ्या अर्थानं घडवतोय. चौथं पर्व ही स्पर्धा अगदी निरंतर घडत राहो हीच आपण अपेक्षा व्यक्त करूयात. 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती टोटल 25 आकड्यावरती. अनिकेतजी देशमुख, प्रमोदजी नाणेकर आणि तेजस पाटील आणि स्वप्नील गारे यांच्या वतीनं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. प्रत्येकाकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, टोटल 2000 रुपयांचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी. आणि बॉलिंग मार्क वरती आलाय आपल्याच विलेज एंड कडून तो अनुज पाटील. ओव्हर नंबर 4 लेट्स स्टार्ट. ओव्हर नंबर 4 पुढे टाकलाय बॉल, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका. लेफ्टी बॅटर ऑलवेज डेंजरस, परंतु ती डेंजरस बॅटिंग हवी आहे एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. RR फाउंडेशन लाडवली संघाला मोठे फटके आलेलेच नाहीयेत. अंतिम सेकंड ओव्हर मधील अंतिम बॉल मध्ये मोठा फटका आलाय, तिथून एकही मोठा फटका आलेला नाहीये. हा टाइम लाईन वरती आपण पाहतो. आणि त्याचनंतर आता अंतिम 5 बॉलचा खेळ रिमेनिंग आहे. 5 बॉल्स लेफ्ट दिस इनिंग. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याकडे आपण खऱ्या अर्थानं लक्ष देतोय. अद्याप तरी शांत राहिलंय सत्र. मोठे फटके जरूर आले परंतु त्यामध्ये प्रेशर बिल्डअप करण्याचं काम देखील बॉलरनं बॅटर वरती केलंय. पुढे टाकलाय बॉल, पुन्हा एकदा वॉट अ कॅच. अनुभवाचा खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये दिनेशनं पकडली झेल आणि आणखी एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल आणि आडिवली संघाला. अतुलजी देशमुख असतील, त्याचप्रमाणे चेतनजी चौधरी असतील, त्यानंतर आदरणीय बाबूशेठ घारे असतील, या तिघांची मेहनत देखील या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे फार भरपूर राहिलेली आहे. एखादी स्पर्धा घडवणं सोपं नाहीये, ती निरंतर टिकवणं सोपं आहे. वन मोर चान्स, अनदर कॅच इज टेकन बाय, वन मोर विकेट डाऊन. जसा पत्त्यांचा बंगला कोसलावा त्याच पद्धतीने विकेटची पडझड. फलंदाज बाद, वन मोर विकेट डाऊन. कमॉन डीजे.
शेखरजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. येस, आपण जाणार आहोत लाडीवली टीम साठी या ठिकाणी पारितोषिक लागलं जातंय. मेडल षटक जर फेकलं तर रुपेजी जाधव यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. या ठिकाणी आपण जाऊयात सन्मानाकडे. त्याचसमयी त्या ठिकाणी आदरणीय शेखरजी देशमुख उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शेखरजी देशमुख या आपण. आदरणीय शेखरजी देशमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याचसमयी त्या ठिकाणी अक्षयजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अक्षयजी देशमुख या आपण. अक्षयजी देशमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. त्याच समयात केतनजी देशमुख यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. एक चांगली स्पर्धा, मान्यवरांचा स्वागत सोहळा या व्यासपीठावरती आपण अनुभवतोय. केतनजी देशमुख यांच्यासाठी सुद्धा मेडल षटकासाठी RR फाउंडेशन लाडीवली टीमला रुपेजी जाधव यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पारितोषिक आमच्यापर्यंत जमा करा, तदनंतर ती पारितोषिक पुकारली जातील याची नोंद घ्या. चला जाऊयात मॅच कडे आपण. 29 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिला बॉल आलाय. यावेळी डॉट संदेश आपण पाहतोय. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, परंतु इथे आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॉलर. जबरदस्त फटका सजवला होता. संदेश नावाचा गोलंदाज आहे. इथे रुपेश जाधव यांचं जे पारितोषिक आहे ते जर सक्सेस झालं मैदानावरती तर तो कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल. ते मात्र यावेळी बंटी 11 सांडशी टीमला.
फटका सजलाय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये, सिंगल जरूर येईल. गॅप शोधत होते अगदी गल्ली पॉइंट मधून, परंतु यावेळी मात्र सिंगलच आले. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. अगदी जो जिंकेल तो क्वालिफायर राऊंड पर्यंत पोहोचेल. एकीकडे पाहायला गेलं तर आर्मी परी 11 कानपे टीम आपली असावी आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय RR फाउंडेशन लाडिवली टीम. सांडशी टीम क्वालिफायच्या राऊंड पर्यंत जरूर जाऊन पोहोचले. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र अगदी यष्टांवरती बॉल आला सुद्धा. इथे सिंगल जरूर मला वाटतंय कंप्लीट होईल. कारण या क्षणी आपण पाहतोय ना की थोडस बॅटरसाठी एक समाधानकारक स्थिती निर्माण झाली. आदरणीय भानुदासजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या, ज्यांच्या विद्यमानाने या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. भानुदास दादा पाटील यांना विनंती की मंचावरती या, आपण आपलं सहर्ष स्वागत. फटका फसलाय, चले तो तेरी अब बारी मेरी असं गोलंदाज सांगत असताना इथे मात्र विकेट आली आहे. हा डीजे मास्टर माणूस टॉप लेवल आहे, टॉप लेवलचं आयोजन आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय ना अनेक परिसरात स्पर्धा चालू आहेत, परंतु इतकी गर्दी या स्पर्धेने गाठली आहे. स्पर्धेची दुसरी रजनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटच्या रजनीमध्ये मला वाटतंय अगदी कॉमेंटेटरला पार पूर्णपणे थांबावं लागेल. इतकी गर्दी या मंचावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पहिला झटका लागलाय. धावसंख्या मात्र 2 आकड्यावरती आहे. 29 धावसंख्येचं टार्गेट आहे. आव्हान कठीण केलंय खरं म्हणायला गेलं तर संदेश या गोलंदाजाने मैदानात. 4 षटकांची मॅच. चांगला बॉल मी तर म्हणेल गुड फिल्डिंग, जबरदस्त आपण पाहतोय. यावेळी सामना रंगला जातोय. आर्मी परी 11 कानपे टीम, ज्या पद्धतीची गोलंदाजी कानपे टीम कडून पाहायला मिळाली तीच पद्धत आता मात्र मैदानात अवलंबली गेली आहे. फक्त फरक इतका होता की ती गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये आली होती, इथे मात्र पॉवर प्ले मध्ये आले. ही पार जाणावं लागेल. अगदी म्हणतात ना उलटा प्रवाह चालू झालाय. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एक चांगली रणनीती आपण पाहतोय. पहिलं स्पेल संपलंय अगदी संदेशचं, जिथे मात्र 2च धावा त्याने खर्च केल्यात. महत्वपूर्ण विकेट परतावली आहे. झटका क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे अनिकेतचा. आज अनिकेतने खऱ्या अर्थाने मैदान गाजवलंय मी तर म्हणेल. गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या स्वरूपातलं थोडंसा बॅटिंग लाईन वरती थोडा बॅड पाय जरूर आहे, परंतु मी तर म्हणेल की अजून बराच क्रिकेट त्याला खेळायचा आहे. त्यातून सावरावा लागेल. अनुभव फार महत्वाचा आहे, तो घेत जाईल. प्रत्येक षटकारासाठी दिनेश यांच्यासाठी, निलेश यांच्यासाठी, प्रत्येक षटकारासाठी अनिकेत देशमुख यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. प्रथमेश पवार ऑन फायर. फुलर लेनचा वापर, अगदी पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. सिंगल जरूर झाली, कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते. धावसंख्या जी थांबली होती मागच्या 4 बॉल पासून, तिला मात्र अग्रेसिव्ह केलंय. अगदी पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. फटका सजलाय आणि फटका फसलाय. 1 मोर विकेट डाऊन. काय रणनीती पाहायला मिळते मैदानात.
फार जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी डोळ्याचं पार न फिटावं, कारण जी हा विनंती करेल मी देवा अकॅडमीचे सर्व देवा चव्हाण, आपण मंचावरती या. इतक्यात आपण आमची रजा घेऊ नका, ही विनंती आहे. यानंतर एकच मॅच लास्ट आहे आणि ती सुद्धा तुमचीच आहे. चांगला फटका यावेळी, परंतु लटकलाय. आणखी एक विकेट लटकली आहे. जबरदस्त मोठी विकेट पाहायला मिळते. आदेश काय चुकीचा फटका खेळला, मी तर म्हणाले यावेळी अगदी खेळायचं होतं वेगळ्या दिशेत. आदेशच्या मनातली चलबिचल मैदानावरती वेगळी पाहायला मिळाली. अगदी धोका तंत्र यावेळी आपण पाहतोय. ही फटाक्यांची आतिषबाजी आहे. मध्येच कुठून लागला असं, परंतु प्रथमेश पवार यांच्यासाठी रुपेजी जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. फार चांगला स्पेल हाताळला जात आहे. पहिला षटक तर मी तर म्हणे संदेशने चांगली कामगिरी केली आहे. चला लाडेवळे टीम मीटिंग नको प्लीज. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे, तो मात्र मनीष न्यू बॅटर आता मैदानात आहे. ऑन हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिकच्या कगारवरती गोलंदाज प्रथमेश पवार. आदेश खरं म्हणायला गेलं तर स्वतःवरती नाराज जरूर आहेत, कारण त्याला सुद्धा माहिती की मॅच त्याच्यासाठी किती महत्वाची होती. ऑन हॅट्रिक बॉल आपण पाहतोय. अगदी प्रथमेश पवार विकेट हॅट्रिकच्या कगारवर. इथे सुद्धा फलंदाज होईल बाद. हॅट्रिक कंप्लीट. जोरदार टाळ्याने प्रथमेश पवारचं स्वागत करा. थँक्यू डीजे. प्रथमेश पवारच्या या विकेट हॅट्रिक साठी रुपेजी जाधव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेलं ना तर A1 जोडी चषकातली या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक आपल्या भेटीला आली आहे. कालच्या रचनेमध्ये आपण पाहिलं होतं जय भोलेनाथ तमनाथ संघाचा गुड्डू भोईर, ज्याने पहिली विकेट हॅट्रिक या मैदानात लगावली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक चांगला स्ट्रोक. ही जागा बनवून प्रयत्न केलाय, चांगला प्रयत्न मी तर म्हणेल. इथे चौकार आलाय, आशा पल्लवित करतोय सध्या तरी संघासाठी.
फटका सजलाय जरूर. इथे सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले 8 आकड्यावरती. मॅच अटीतटीची जरूर आहे. 8 बॉल 21 ची आवश्यकता आहे. नीड ऑफ 21 रन्स फॉर 8 बॉल्स. इथे उलट्या दिशेत प्रणयने चिपलाय झेल. अगदी चांगली विकेट पाहायला मिळते. ते म्हटलं जातं ना का घर फिरले की घराचे वासही फिरायला वेळ लागत नाहीये. थोडा संयम मैदानावरती राखायचा होता संदेशच्या गोलंदाजीवरती. तिथे जी विकेट आली ती फार महत्वाची होती. बॅक टू बॅक 3 विकेट साठी आता मात्र 3000 रुपयांचं कॅश प्राइज चेतनजी चौधरी यांच्याकडून. फार गणित वेगळं आहे. काय समीकरण पाहतोय क्रिकेट मध्ये मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये येस सर 6 विकेट गमावल्यात. सहा विकेट अद्यापर्यंत गेल्यात. एकीकडे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 2, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 5, तिसऱ्या षटकामध्ये 5 बॉल मध्ये आले 1. हे ते डबलला कन्वर्ट केलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 10 आकड्यावरती. येणारे 6 बॉल. सहा 10 आकड्यावरती येणारे 6 बॉल. गरज असेल ती मात्र 19 धावसंख्येची. षटकारांची विकेटची पारितोषिक पटकायची असेल तर अगदी चेतनदादा चौधरी यांच्याकडे तुम्ही पहा. कारण षटकार हॅट्रिक साठी 5000 आणि विकेट हॅट्रिक साठी 3000 आणि आरवी परी 11 कानपेट टीम जर विजयी झाली तर बाबू गारे यांच्याकडून 10,000. आणि वैभवजी मोरे यांना विनंती आपण मंचावरती या. ज्यांच्या माध्यमातून कानपेट टीमला विजयी झाले तर जर्सी प्रदान करण्यात येतील. लय भारी काम. कानपेट टीम जर विजयी झाली तर चेतनदादा चौधरी, रुपेशजी गारे आणि अतुलजी देशमुख यांच्याकडून कानपेट टीमला पूर्ण किट देण्यात येईल. संपूर्ण किट त्याच्यात सर्वच आलं. चांगला बॉल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज लवेश. जबरदस्त आपण पाहतोय.
आता आदेशला वाटत असेल की या मैदानावरती या बॉलसाठी मी असतो तर माझ्या बॅटमधून हा षटकार जरूर आला असता. आयवा जेलसाठी अतुल देशमुख, बाबू गारे आणि चेतन चौधरी यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयांचं कॅश प्राइज. चला आता प्रेक्षक वर्ग जरा विखरून राहा, रिले कॅच चालणार नाही याची नोंद घ्या. पहिला बॉल लवेशने डॉट घेतलाय. समीकरण बदलतंय आता. संकट संकट आणि संकट अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. दोन्ही टीमचा विचार करायला गेला तर समानता आहे. एखादा बॅटर 3 षटकार टोकण्याची तयारी जरूर दाखवेल तर दुसरीकडे हेच 5 बॉल रोखण्याची तयारी लवेश दाखवेल. इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. आता येणारे 4 बॉल आणि 17 धावा संख्येची गरज आहे. 17 रन्स नीड ऑफ 4 बॉल. इथे फटका सजलाय, बॉल जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय बिग 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 सिक्सर.